पास्ता म्हटलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. सकाळच्या शाळा, ऑफिसच्या गडबडीत हाच नाश्ता 15 मिनिटात बनवून झालं तर किती बरं होईल ना. नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत झटपट होणाऱ्या चटपटीत पास्त्याची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पास्ता बनवण्यासाठी मी सर्वात आधी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. आता आपल्याला या पाण्यामध्ये पास्ता शिजवून घ्यायचा आहे. मी इथं 2 वाटी पास्ता यामध्ये घालून घेत आहे. वजनी प्रमाणात 1/2 किलो पास्ता आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचा किंवा सुट्टा पॅकेटमध्ये अशा प्रकारामध्ये पास्ता अवेलेबल असतं. कोणताही पास्ता घेतला तरी देखील चालेल. 3 ते 4 मिनटं हा पास्ता मी शिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता चाकूने कट केल्यानंतर व्यवस्थित असा कट होतो, जास्त देखील मॅश होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे. आता गॅस बंद केला आहे. शिजून घेतलेला पास्ता एका जाळीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यावरती थंड पाणी घालून घ्यायचं, म्हणजेच वाफेमुळे जास्त पास्ता शिजला जाणार नाही. त्यानंतर पास्ता बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बटर घालून घेतलेला आहे. बटर तुम्ही आवडीनुसार वापरू शकता. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक कट करून तेलामध्ये घालून घेतलेत. आता आपल्याला हा लसूण अर्धासा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. तो तेलामध्ये घालून आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो घालून घेत आहे. टोमॅटो देखील आपल्याला अर्धासा मिनिट परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराची सिमला मिरची ती देखील बारीक कट करून घेतलेली आहे, ती आता यामध्ये घालून घेत आहे. त्याचबरोबर 2 चमचे गाजर बारीक कट केलेलं आहे, ते देखील घालून घेत आहे. भाज्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता. आता आपल्याला ह्या सर्व भाज्या 3 ते 4 मिनटं परतून घ्यायच्या आहेत. जास्त भाज्या ह्या शिजवायच्या नाहीत, कारण की थोड्याशा कच्च्या क्रंच असला तर खूप छान अशा पास्त्याला टेस्ट येते. भाज्या मी इथं 2 ते 3 मिनटं परतून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. मी सर्वात आधी इथे अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेत आहे. तुम्ही आवडीनुसार तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, मसाले मिक्स करून घेतले. त्यानंतर 1 पॅकेट पास्ता मसाला जो बाजारात मिळतो तो मी इथे या मसाल्यांमध्ये घालून घेत आहे. पास्ता मसाला नसेल तर थोडंसं गरम मसाल्याचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल. मसाले एकत्र करून घेतले आहेत. मसाले परतण्यासाठी 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजेच मसाले व्यवस्थित परतले जातील, त्याचबरोबर ते करपणार नाहीत. मसाला एकजीव झाल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे टोमॅटो केचप, 1 मोठा चमचा रेड चिली सॉस घालून घेतलेला आहे. सॉस नसेल नाही घातलं तरी देखील चालेल. सॉस घालून झाल्यानंतर मीठ घातलेलं आहे, कारण की सॉसमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडंसं अंदाजाने घालायचं. हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण शिजवून घेतलेला पास्ता यामध्ये घालून घेऊयात. पास्ता घालून झाल्यानंतर आता आपल्याला हा सर्व मसाला आणि पास्ता छान एकत्र करून एकजीव करून घ्यायचा आहे. पास्ता एकजीव करून घेतल्यानंतर मी आता यावरती कोथिंबीर घालून घेत आहे. कांद्याची पात वापरली तरी देखील चालेल. आता आपल्याला हा पास्ता 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती परतायचा आहे आणि त्यानंतर 1 मिनटं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे. पास्ता शिजलेलाच आहे, फक्त एकजीव होण्यासाठी आणि पास्त्यामध्ये घातलेल्या मसाल्यांची टेस्ट उतरण्यासाठी आपल्याला हा पास्ता परतून घ्यायचा आहे. पास्ता परतून झालेला आहे आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मी आता हा पास्ता सर्व करून घेतलेला आहे. तयार आहे इंडियन स्टाईलमधील चटपटीत पास्ता. या पास्त्याची टेस्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.